तुमच्यातर्फे ह्याच्यावर औषधोपचार होतो, म्हणजे शिथिलता आणि शीघ्रपतन याबद्दल आपल्याकडे म्हणजे तुमच्या पॅथीमध्ये औषधोपचार आहेत, पण डायरेक्ट दुकानावर काही औषधं डायरेक्ट मिळतात विदाउट प्रिस्क्रिप्शन, ते खरंच खूप चुकीचं आहे. आता ह्याच्यामध्ये आता सध्या अशी ट्रेंड झालेली आहे सध्या की आता लग्न झालं की मित्र एक त्या प्रकारची गोळी आणून देतो, म्हणजे सिल्डेनाफिल म्हणा, टाडालाफिल म्हणा, ती गोळी आणून देतो की ही वापर आणि म्हणजे तुझं एकदम होईल. ठीक आहे, त्या गोळीचा असर होतो नाही असं नाही, पण जर नैसर्गिक व्यवस्थित होत असेल तर गोळ्या घेऊन फार अधिक काही तुम्हाला त्याचा फायदा होत नसतो. गोळ्यांचे दुष्परिणाम काय आहेत हे त्यांना माहिती नसतं, आणि काही काही वेळेस म्हणजे 200-300 लोकांतनं एकदा एक एवढं म्हणेन, म्हणजे इतका हाय इन्सिडन्स आहे, ते सिरियस पण होऊ शकतात, इतपत त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्यामुळे अशा ओव्हर द काउंटर मेडिसिन्स जे आहेत, म्हणजे एस्पेशली ॲलोपॅथिक ड्रग्स जे आहेत, ते शक्यतो वापरू नये. सिरियस म्हणजे कुठल्या स्वरूपाचं होऊ शकतं? काय सिरियस म्हणजे एकदम बीपी ड्रॉप होऊ शकतं, हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं. मग ह्याला म्हणजे ह्या गोष्टीमुळे सवय पण लागू शकते या गोळ्यांची? काय होतं, आता एकदा गोळी घेतली आणि त्याला चांगला अनुभव आला, आणि समजा त्यांनी गोळी घेतली नाही आणि त्या गोळीपेक्षा त्याला कमी चांगला अनुभव आला, तर मग त्याला वाटतं की नाही आपण गोळी घेऊ, मग तो गोळी घेत राहतो, आणि होतं असं की हळूहळू ती गोळी सुद्धा काही काम करत नाही, आणि होतं उलटच. म्हणजे त्यांनी जर काहीच केलं नसतं तर तो व्यवस्थित संबंध करू शकला असता, पण गोळ्या घेऊन त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलंय, असं खूप वेळा दिसून येतं. अच्छा, त्यामुळे आपलं स्वतःचं डोकं न चालवता डायरेक्ट काउंटरवर जाऊन जर असा कुणी सल्ला देत असेल तर तो सल्ला घेण्यापेक्षा आपल्याला सल्ला देण्यासाठी डॉक्टर साहेब आहेत किंवा असे डॉक्टर आहेत आपल्या भागामध्ये, कृपया त्यांचा सल्ला घ्या. आणि मी आमच्या केमिस्ट बंधूंना हे सांगू इच्छितो की कोणी जर असं गोळी मागण्यासाठी आलं तर कृपया प्रिस्क्रिप्शन शिवाय अशा प्रकारच्या गोळ्या देऊ नका, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. आता हा झाला ह्या ओव्हर द काउंटर प्रिस्क्रिप्शन गोळ्यांचा विषय. दुसरा एक मात्र कौतुकाचा आणि शाही प्रकार आपल्याकडे जुना म्हणजे पुरातन काळापासून आहे, शाही पान, पहिल्या रात्रीचं पान किंवा पलंगतोड पान. पलंगतोड पान हनीमून पान किंवा पलंगतोड पान ह्याच्या नावाखाली म्हणजे हे थोडंसं पैसे उकळायचे भाग असतात, पण आता ह्याच्यामध्ये काही जडीबुटी असतात. उदाहरणार्थ अश्वगंधा घ्या, शिलाजीत घ्या, किंवा आता तसं पाहायला गेलं तर अश्वगंधा, शिलाजीत या चांगल्या म्हणजे चांगल्या जडीबुटी आहेत, ते एकंदरीतच हेल्थ करता खूप चांगले आहेत, पण पर्टिक्युलरली ह्याला असं वापरायचं हे पानवाल्यांना बरोबर माहिती असतं. त्याचबरोबर काय असतं, त्याच्यामध्ये थोडेसे अंमली पदार्थ सुद्धा असतात. अच्छा, आणि हे अंमली पदार्थांमुळे थोडंसं मन काय म्हणतात ते विचलित होऊन कदाचित टायमिंग वाढत असेल किंवा जास्त टायमिंग होत असेल तर हे घेणं सुद्धा चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये अफू वगैरे अशा गोष्टी कधी कधी टाकलेल्या असतात. हो आणि त्यांचं प्रमाण काही ते कुठलंही वैद्यकीय प्रमाणात नाही, कोणाला माहिती नसतं नेमकं किती, तो टाकणाऱ्यालाच माहिती असतं की किती अफू आहे त्याच्यामध्ये. अच्छा, आणि अफूमुळे मग तो नशेत जातो, किंवा त्या मुलीच्या पानातही थोडीशी अफू असते, ती पण थोडीशी
जरा थोडी नशीत जाते आणि मग ते नशा ही एन्जॉयमेंटची एक गोष्ट आहे. या दृष्टीने मग दुसऱ्या दिवशी त्यांना त्याचं ते फार कौतुक वाटतं की नाही आम्ही एवढं एन्जॉय केलं, पण तुम्ही हे नशेमध्ये केलेलं आहे. बरं मग सर, मग ह्या समस्या आणि गैरसमजाबद्दल आपण बोलतो आहोत की पहिल्या रात्रीच एक त्यांच्यावर प्रेशर येतं, टेन्शन घेतं, परफॉर्मन्स एन्झायटी आहे ही, तर ती दूर करून चांगल्या परफॉर्मन्ससाठी काय सल्ला द्याल तुम्ही? चांगल्या परफॉर्मन्स करता म्हणजे अशी गुरु किल्ली तुम्ही म्हणाल तर असं काही नाही आहे. एक तर स्वच्छंद राहा, कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन घेऊ नका. कोणीही काहीही तुम्हाला जर सांगितलं ते बरोबर आहे का चूक आहे ह्याची सुज्ञपणे शहानिशा करा आणि बाकी काही नाही. मग हे जर सगळं व्यवस्थित असेल, तुम्ही शारीरिक जर सगळे व्यवस्थित असाल, तर तुम्हाला ना कुठल्या मदतीची गरज आहे, ना कुठल्या थेरपीची गरज आहे. काही तुम्हाला गरजच नाही, तुम्हाला डॉक्टरकडे यायची गरज नाही आहे. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.